चोपडा नगर परिषद निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षी उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल. मोठ्या प्रमाणात अर्जांचा पाऊस. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे साधना चौधरी तर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नम्रता पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल. चोपडा नगर परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज अनेक राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामनिर्देशन पत्र दाखल केली. चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी साधना चौधरी यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदासाठी नम्रता सचिन पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार यांचेही अर्ज दाखल. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय व यावेळी भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार साधना चौधरी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार व नागरी सुविधा सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार. भाजपकडून नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनीही आपापली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. नामनिर्देशन दाखल करताना साधना चौधरी यांच्यासोबत भाजप नेते रोहित निकम, माजी नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नम्रता सचिन पाटील यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या आशीर्वादाने आज मी नगराध्यक्षपदाचे अर्ज दाखल केला आहे. यांच्या मार्गदर्शनानुसार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरी सुविधेसाठी प्रयत्नशील राहणार, तेही दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवारांनी सांगितले. आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी कसरत करावी लागली होती. आणि चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांची मोठी गर्दी आणि येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. शिवाजी महाराज की जय। सकाळी 11 वाजता नामनिर्देशन आदेश स्वीकारणे प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी 11 ते 3 या कालावधीत आदेश स्वीकारले जातील. ते मॅडम ने पुढे कहू चंदन साहेब उभा राहा.
कुठल्या पदासाठी आपण नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि कुठल्या पक्षाकडे? नमस्कार, मी साधना नितीन चौधरी, भारतीय जनता पार्टी